दशक 7वा, समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद शंकराचार्य विरचितम् अथ श्री पांडुरंगाष्टकम्. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडिद्वाससं नीलमेघावभासम् रमामन्दिरं सुन्दरं चित्रतिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कृतो येन तस्मात् विधातुर्वसत्तैः कृतो नाभिघोषः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुरःकौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियायुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलं सर्वदिक्प्रान्तभागं पुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः दिवङ्गाकृतिं वरमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपमे वेषं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यधम्ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति इति श्रीमद् श्री शंकराचार्य विरचितं श्री पांडुरंगाष्टकं संपूर्णं. जय श्री कृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे.
यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बद्धमुक्त निरूपण सांगत असताना यावरती चर्चा चिंतन आणि मनन करत असताना अनुभवाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. अनुभवाधिष्ठित अनुभवाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. जे काही मनन चिंतन जे काही वाचन झालं आहे जे काही श्रवण झालं आहे ते सगळं श्रवण झाल्यानंतर शिष्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असे सखोल प्रश्न या ठिकाणी शिष्यांनी विचारले आहेत. म्हणजे शिष्य जणू काही गुरुच झाला आहे. गुरुचे सगळं ज्ञान शिष्याला प्राप्त झालं आहे आणि प्रश्न विचारत असताना अगदी सखोल असे प्रश्न त्यांनी विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना अर्थातच सद्गुरूंना अतिशय आनंद झाला की हा अशा प्रकारचा प्रश्न विचारतोय, प्रश्नामध्येच उत्तर आहे आणि तरीही सुद्धा तो विचारतोय म्हणजे त्याला अनुभव येतो आहे आणि अनुभवातून येणारं जे ज्ञान आहे ते सद्गुरूंना फार आवडतं. अनुभव घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्या ज्या लोकांची नावं सांगितली समर्थांनी ज्या श्लोकामध्ये आपल्याला मुद्दाम तो श्लोक त्यांनी सांगितला की त्या श्लोकामध्ये शुकमुक्त ऐसे वचन अशा लोकांची नावं घेतली की जे मुक्त आहेत. ज्ञान आहे पण ज्ञानाच्या सोबत जे मुक्त आहेत, मुक्त म्हणजे स्वतः मुक्त अवस्थेमध्ये आहेत आणि मुक्त अवस्थेत असल्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या कृतीतून आपल्याला त्यांचं जीवन दाखवत आहेत. मग दृष्टांत घ्या म्हणतात समर्थ म्हणतात. दृष्टांत घ्या, अनुभव घ्या, इतरांचे अनुभव घ्या आणि ह्या सगळ्या लोकांचं जीवनचरित्र घ्या. या सगळ्या जीवनचरित्रामध्ये जे वेद बोलले तेच तसं ते जीवन जगले आहे. वेद ज्यांचं प्रमाण आहे असं जीवन जे जगले. महत्त्वाची आपली एक लक्ष्मण रेषा आपण काल लक्षात घेतली की वेद हा शास्त्राधार हा आहेच. शास्त्राधार हा धर्म आहे. धर्म म्हणजे शास्त्र आणि शास्त्र हा आपला आधार आहे. पण शास्त्र हा आधार म्हणून जीवनात उपयोगी पडणं आवश्यक आहे. त्याचं नुसतं वाचन चिंतन करून चालणार नाही आहे. तो जीवनात उतरला पाहिजे. एक जरी शब्द त्याच्यातला एक जरी अनुभव आपल्याला आला तर तो शास्त्राधार आपण अनुभवला असा अर्थ होतो. शास्त्राधार वाचनासाठी नाही, नुसत्या वाचनासाठी नाही, नुसत्या चिंतनासाठी नाही, तर तो अनुभवासाठी आहे. त्यामुळे शुक जसं जीवन जगला, अमरकथा ऐकून आलेला शुक आणि त्यानंतर भगवंताची कृपा झाली आहे त्याला. भगवंताची कृपा हे पण एक महत्त्वाचं तंत्र आहे. भगवंताची कृपा त्याला झाली म्हणजे कशी? तो म्हणाला मला तो ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी असल्यामुळे त्यांनी म्हटलं मला बाहेर यायचं नाही आहे. तेव्हा भगवंतांची कृपा झाली आहे. म्हणजे केव्हा त्याला कृपा झाली? जेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला आता या मायेत पडायचं नाही, मला सगळं ज्ञान कळलेलं आहे, मला पुन्हा त्यात अडकवू नका. असं म्हटल्यावर भगवंतांचा आशीर्वाद आहे. भगवंतांचा आशीर्वाद आहे म्हणजे काय? तुमच्या मनात असं आलं या सगळ्या ज्ञानाचा उपयोग मला जीवनात करून घ्यायचा आहे असं जेव्हा त्याचं मत पक्कं झालं म्हणून तो 14 वर्ष आईच्या पोटात राहिला. सगळ्यांना त्रास व्हायला लागला, अरे बाळा मला मुख बघू दे तुझं तर येई ना बाहेर. पण जेव्हा त्याची इच्छा कळली भगवंताला तर तेव्हा भगवंताला प्रगट व्हावं लागलं. आणि याचं कारण त्यांनी चोरून ऐकलेलं होतं. चोरून ऐकलेलं असल्यामुळे सगळेच मागे येत आहेत त्याच्या की कोण आहे तो, कोण व्यक्ती आहे असा जो आणि जो पचवतो आहे स्वतः. नुसतं ऐकणं वेगळं, ऐकलं असतं आणि तो जर निघून गेला असता तर भगवंत पाठी आले नसते. ऐकलं असतं त्यांनी. असे कितीकच ऐकणारे आहेत, ज्ञान ऐकणारे आहेत, अमरकथा ऐकलेली आहे,
पण अमर कथा ऐकून आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर सध्या तर आजच्या दिवसापासून नवमीपासून, जे नवमी आणि उद्याची दशमी, नवमी ते पौर्णिमा सगळ्यात पहिल्यांदा भागवत सांगितलं आहे परीक्षितीला शुकांनी. त्यामुळे हे पण दिवस अतिशय ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे. खूप लोक कथा करतात की हे भागवत खूप या दिवसात करतात, कारण की याच दिवशी परीक्षितांनी नैमिषारण्यात सांगितलेलं आहे. परीक्षिताला सांगितलेले दिवस आहे नवमी ते पौर्णिमा, आषाढ नवमी ते आषाढ पौर्णिमा. मग हे जे ज्ञान जर मिळालेलं पण त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते अनुभवास आलं त्याच्या, म्हणून तो गर्भातून बाहेर निघत नाही आहे ना. मग जेव्हा ह्या गोष्टी लक्षात आल्या, भगवंतांना सगळं कळतं आणि अशी काहीतरी वेगळी घटना घडली की गर्भामध्ये आहे आणि गर्भाच्या बाहेर यायला तयार नाही, ही काय साधी घटना आहे, सर्वसाधारण घटना नाही आहे. त्यामुळे देवांना यावं लागतं. आणि मग देव आले आणि मग देवांनी त्याला सांगितलं, बाबा रे, मला समजलं आहे तू ज्ञानी आहे आणि तुझी अजिबात इच्छा नाही आहे मायेत पडण्याची, हे मला कळलं आहे. आता मी तुला आशीर्वाद देतो की तू या मायेत अडकणार नाही. म्हणजे हा आशीर्वाद केव्हा मिळाला? जेव्हा त्यांनी अनुभव घेतला. जेव्हा त्या गोष्टीचा अनुभव घेतला की मी आईच्या गर्भात आहे आणि आईबद्दल प्रेम उत्पन्न झालं. तर नारदांच्या बाबतीतही तसंच घडलं बरं. पण नारदांनी काय केलं की कर्तव्य आहे की नाही माझं, मग ते कर्तव्य, आता माता आहे आणि जन्म झालेला आहे आई आणि मातेचा आणि त्यांचं आनंदाचं नातं आहे. पण मनामध्ये तळमळ होती की आईला सोडून मला जाता येत नाही ना, हे माझं कर्तव्य आहे ना. म्हणजे काही काळ का होईना आईमध्ये म्हणजेच मायेमध्ये भगवंताच्या मायेतच अडकले ना नारद मुनीसुद्धा. आता नारद आणि शुक सारखेच आहे, पण शुकांनी जन्माच्या आधीच सांगितलं मी येत नाही आणि नारद म्हणाले आल्यानंतर मी आता काय करू, आता माझा जन्म झालेला आहे, माझी माता माझं सर्वस्व आहे, मग या मातेला मी कसं सोडणार आहे. मनात सगळं वैराग्य असून सुद्धा, मनामध्ये भक्ती असून सुद्धा सोडता येत नाही, कारण माता आहे, मातेला कसं सोडायचं. मग आले ऋषीमुनी, संतांचा मेळा आला आणि त्या ठिकाणी बाळ जाऊन बसलं. त्यांनी सांगितलं बरोबर वेळ आली की तुला सगळं मिळेल, तुझ्या मनाचं सगळं संकल्प पूर्ण होतील, तथाच तू म्हणाले. कारण मनापासून त्या बाळाने त्यांना यांची सेवा केली म्हणजे कर्मही पूर्ण झालं, कर्मपूर्ती झाली आणि कोणत्याही प्रकारचा विषाद मनात राहिला नाही, कोणत्याही प्रकारचं आपण आईचं केलं नाही कर्तव्य असंही राहिलं नाही. आणि नंतर नारद तिच्या आईला साप चावायचं निमित्त झालं आणि जे काही निमित्त झालं आई गेली बिचारी. आता ही काही चांगली घटना घडली नाही त्यांच्या बाबतीत, पण ते मनातल्या मनात म्हणतात भगवंतांनी माझीच अशी सोय केली, कारण मी आईला काही न्याय देऊ शकत नव्हतो. मग आईचं प्रारब्ध जेवढं तेवढा माझ्याशी संबंध आला आणि नंतर आई बिचारी देह त्यागला आणि मग नारद आपल्या आपल्या मार्गाला निघाले. म्हणजे ते सुद्धा अडकायचं नाही असंच ठरवून आलेले होते, पण त्यांना वेळ लागला, कारण त्यांच्या मातेमध्ये त्यांचा जीव अर्थातच गुरफटला. माता आणि पुत्र हे नातंच असं आहे, पण मातेचा वियोग झाला. पण त्या क्षणी एक मन त्यांचं म्हणत होतं भगवंताची लीला आहे, कारण मला हे सगळं करायचं नाही. इतके स्पष्ट आहेत हे लोक काही. याचा अर्थ आईला जबाबदारी घ्यायची नाही असं नाही, मला अडकायचंच नाही आहे त्याच्यात. यासाठी आमच्या आजोबांचं एक उदाहरण आहे. आता त्यांनी सांगितलं अतिशय प्रचंड बुद्धिमत्ता, अशी प्रचंड बुद्धिमत्ता जी आज असती ना तर आज ते जगतपती झाले, जगद्गुरू झाले असते, अशी प्रचंड बुद्धिमत्ता. आणि ते काशीमध्ये सगळ्यांच्या सोबत त्यांचा शास्त्रार्थ झालं. शास्त्रार्थ झाल्यानंतर जिंकले, त्यांना महामहोपाध्याय पदवीसुद्धा मिळाली. महामहोपाध्याय पदवी मिळाल्यानंतर ते म्हणाले की मला आता संन्यास घ्यायचा आहे. म्हणजे मनामध्ये जी तृप्तता आहे ती तृप्तता प्रत्येकाच्या जीवनात कोणत्याही क्षेत्रामध्ये दिसते. त्यांनी सांगितलं. आणि ते काशीचे विद्वान पंडित, काशीला काय कमी आहे पांडित्याला, या काशीचं पांडित्याबद्दल बोलायचं काही काय, आपलं धर्मस्थळच काशी आहे. काशीतल्या लोकांनी जसं त्यांचा हात आणि पत्रिका बघितली, त्यांनी सांगितलं यामध्ये तुमचा हा योगच नाही आहे. संन्यासाचा योग असतो तो छत्र चामर आणि असा जे शंकराचार्यांचं जे पीठ आहे तसं तुमचा योगच नाही या पत्रिकेत. त्यामुळे या भानगडीत तुम्ही पडू नका आणि तुम्ही छानपैकी गृहस्थाश्रम करा. आयुष्यही इतकं छान मिळालं. गृहस्थाश्रमामध्ये गेले आणि गृहस्थाश्रमानंतर काही वर्षांनी सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर संन्यासाश्रम वानप्रस्थ घेतला. वानप्रस्थ म्हणजे संन्यासाचाच भाऊ आहे, असा वानप्रस्थ घेऊ शकले. एवढी मनाची पक्केपणा आहे या सगळ्या लोकांचं. तिन्ही उदाहरणं असे सांगतात की इथे त्यांनी मुळात गर्भातून निघायचं नाही हे व्रत आहे शुकाचार्यांचं.
त्याच्यानंतर नारदांचं जे व्रत आहे ते आहे आई आहे तोपर्यंत आता मी काय करू, जन्माला आलो आहे, आई आहे तोपर्यंत मला आईचं कर्तव्य करायचं आहे, त्यामुळे आईचं कर्तव्य केलं. त्यानंतरचं जे उदाहरण सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन प्रयत्न केला, सगळे यश मिळालं, त्यांना ज्ञानामध्ये यश मिळालं, ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व, तरीसुद्धा ॲक्सेप्ट की नाही होऊ शकत आहे, मला नाही संन्यास घेत आहेत जसं तुम्ही म्हणाल तसं. हे असं आपण कधीच ऐकत नाही. आपल्या मनात जर माझी एवढी मोठी बुद्धिमत्ता आहे, एवढं मोठं सामर्थ्य आहे, एवढा शास्त्रार्थ मी जिंकलो आहे, तर माझ्या मनासारखं का होऊ नये. पण नाही होत म्हणतायत ना गुरुजी. नाही, जे सांगितलं ते निभावलं आणि त्यालासुद्धा कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो. जे समोर आहे ते करत असताना सुद्धा कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो. म्हणजे कर्तव्यपूर्ती झाली, ज्ञानप्राप्ती झाली, त्यानंतर वानप्रस्थ झाला. म्हणजे भगवंताची लीला अशी आहे की त्यांना अर्धवट ठेवत नाहीत. मग तुमच्या मनाची इच्छा आहे ना ती मी पूर्ण करतो, पण जे तुमचं प्रारब्ध आहे ते पूर्ण तुम्हाला करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टीतून आपण एकच गोष्ट शिकू शकतो की शरणागती जर पत्करली तर या सगळ्या गोष्टी ज्ञानापेक्षाही उचित वरच्या ठरतात, की त्यांच्याजवळ सगळ्यांजवळ ज्ञान आहे. पण जेव्हा त्या शुकांना सांगितलं बाबा रे मी तुला आशीर्वाद देतो, तेव्हा बाहेर पडले. म्हणजे केवढी जोर त्या भगवंतावर. आणि त्यानंतर बाहेर पडले आणि नंतर त्यांनी त्यांचं आयुष्य कसं घालवलं आपल्याला माहिती आहे. आणि व्यासांचे ज्ञानसंपन्न व्यासांचे पुत्र आहेत. पुत्र म्हणजे हे सगळे नावालाच असतात. सगळे जे काही घडायचं ते घडणारच असतं. त्यांचं ज्ञान आहे. त्याच्यानंतर त्यांच्या पोटी जो आला आहे तो शुक असा झाला आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहिल्या तर गुरु शिष्य काय म्हणतात आहे की गुरुचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ते म्हणतात आहे की मला असं वाटतं की जे उपयोगात आणतील ना, मला पुन्हा पुन्हा आता त्याच्यावर भर का द्यायचं की आपल्याला उपयोगात आणायचं आहे. म्हणून प्रत्यक्षामध्ये आपल्याला उपयोगात आणण्याची इच्छा आहे. आपण तसं उपयोगात आणलं पाहिजे म्हणून मी त्या गोष्टींवर, जसं आपल्याला जी गोष्ट करायची त्या गोष्टींवर आपण भर देतो. असं वाटतं असं त्यांचं जीवन आहे, तसं आपलं असावं. म्हणजे त्यांनी म्हटलं हा अनुभव घ्या, या सगळ्या माझ्या ज्ञानाला दुय्यम स्थान द्या आणि हा ब्रह्मानंद जो आहे, जे समाधान आहे, जे अमरत्वाचं बीज आहे ते बीज तुम्ही ओळखा, असा म्हणण्याचा उद्देश आहे. म्हणजे असे शुक मग त्यांनी उदाहरणं दिली की हे जे मुक्त आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला मुक्तीचा मार्ग खुला केला आहे. तुम्ही कशाला त्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा अडकता. हे सगळे लोक तुमच्यासमोर का उभे केले, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठीच केले. अचेतन ब्रह्माकार ही ओवी झाली आहे. निरूपण हे सारासार. मग ह्या गोष्टीचं जे निरूपण आहे, ह्या गोष्टीचं मनन आणि चिंतन जे आहे ते त्याचा सार आणि असार काय, ह्याच्यात तर असार असं काहीच नाही. या निरूपणामध्ये असार काहीच नाही. पण निरूपण ऐकून असार काय हे तर समजलं पाहिजे. निरूपणात असार काय असू शकणार आहे. निरूपण हे सार आहे. त्यांचं ब्रह्मवाक्य हे सार आहे. वेद हे सार आहे. सद्गुरू मुखातून निघालेले वाक्य म्हणजे सार आहे. तो प्रश्न नाही. सार असार हे सार ऐकल्यानंतर जर आपल्याला असार काय आहे ते कळलं तर आपण सार जे आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करू. निरूपण हे सारासार बोलला पाहिजे विचार, आणि हाच विचार बोलला पाहिजे की ह्यामध्येच माझं लक्ष आहे, ह्याचमध्ये माझं लक्ष आहे. आज समर्थांची कृपा अशी झाली, एक 85 वर्षाचे व्यक्ती आहेत, म्हणजे समर्थ कृपेनी आपटे म्हणून ठाण्याचे, त्यांनी त्यांचं आत्मबोध नावाचं पुस्तक मला पाठवलं. मला म्हणे ताई तुम्हाला द्यायचं आहे, कृपा करून मला तुमचा ईमेल द्या म्हणे. म्हटलं कोणती सद्गुरूंची कृपा आहे, वाचू आता आत्मबोध काय आहे. त्यांनी स्वतःचं चरित्र स्वतः लिहिलेलं आहे आत्मबोध, म्हणजे निश्चितच उत्तम असणार आहे. 85 वर्षाचे गृहस्थ आहेत आपटे नावाचे. आता असे हळूहळू आपल्याकडे जर कोणी पाठवत असेल, येत असेल तर ही समर्थांची कृपा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अनुभव घेतला असेल आणि अनुभवातूनच एवढ्या वयस्क व्यक्तींनी काहीतरी लिहिलं असेल आणि ते पाठवण्याची, ताई कृपा करा मला तुमचा ॲड्रेस द्या असं म्हणून आमच्याकडे ज्ञान आकृष्ट होतं, ही समर्थांची कृपा आहे. मी म्हटलं माझं काय विशेष त्याच्यात, मला वाचायला मिळेल, हा आनंदाची गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर समर्थांची कृपा, आत्मबोध, आणि ज्या व्यक्तीने आत्मबोध नावाचं, नावातच कळतं ना सगळं. आत्मबोध जो लिहितो आहे आणि 85 वर्षाचा गृहस्थ आहे, ज्ञानसंपन्न व्यक्ती आहे, त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी द्यावं आणि आपल्यावरती चिंतन मनन व्हावं, काही दुसरी अपेक्षा नाही. तर हे जे काही ती समर्थांची कृपा होत असते, यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ऐकलं, त्यावरून झाली असेल. तर बोलीला पाहिजे विचार, धांडोळावे सचराचर दृष्टांता, कारण ही काल ओवी झाली आहे. दृष्टांताप्रमाणे ह्यांचं जीवन कसं, त्यांचं जीवन कसं, हे कशाने अडकले, हे कशामुळे पुढे गेले, हे कशाने अडकले, हे आत्तापर्यंत आपल्याला दिसलंही जरी असलं ना, आता एक महत्त्वाचा फरक आहे. समर्थ जीवनात येणं आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीचा परिणाम आपल्यावरती असणं, याच्यामध्ये 2 महत्त्वाचे फरक आहे. एखादी गोष्ट जर चुकताना दिसते, कोणी अपराध करताना दिसतंय,
आणि आणि सहसा अपराध इतरांचेच दिसतात, आपले दिसत नाही. हा सगळ्यात मोठा दोष आहे. पण इतरांचे जेव्हा अपराध दिसतात आणि समर्थ कृपा नसते, तेव्हा त्या अपराधांवरती बोट ठेवत आणि त्या अपराधांवरती त्या व्यक्तीला बोलत आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करण्यात जीवन जातं. प्रत्यक्षामध्ये हेच घडतं. अपराध कुणाचा घडला की त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण जातो आणि त्याचा अपराध काय झाला हे सांगण्यामध्ये आणि आपण अगदी आयुष्य घालवतो. मग हे सगळं करत समर्थ कृपा झाली तर तो अपराध झाला, तर त्या झाल्यानंतर असा होऊ नये ह्याची काळजी आपण घेतो. प्रत्यक्षामध्ये हे जरी घडलं तरी खूप आहे. समर्थ कृपा होणे म्हणजे नाही तिथे आपलं आपलं मत न देणे किंवा त्या अपराधातून त्या चुकीतून काय घडलं. त्या गोपीगीतामध्ये सुद्धा जर ती व्यक्ती म्हणते, हसतोय आपण तिला की ती गोपी कृष्ण समोर असून सुद्धा पुढे जात नाही, आपण तर तिथपर्यंत सुद्धा पोचत नाही. आपण तर त्या कृष्णाचा पावाच ऐकू येत नाही कोणाला, तरीही ती पोहोचलेल्या गोपीबद्दल आपण बोलतो. आपण असं म्हणतो ती गोपी कशी काय पुढे जात नाही, समजत नाही. एवढा समोर कृष्ण दिसतोय आणि हे अदृश्य व्हायला लावते. ह्या घटना घडतात मायेमध्ये. हे जेव्हा समर्थ कृपा झाली तेव्हा कळतं की असं या ठिकाणी घसरणं आहे, या ठिकाणी निसरडा आहे. त्या ठिकाणी आपण स्वतःला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. त्या लोकांच्या जबाबदारीपेक्षा ऐकलं तर ठीकच आहे, अपराधाला सांगणं ठीकच आहे, पण आपणही त्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. मुळात इतरांचे अपराध दिसतात आणि दिसल्यानंतर त्यांना बरे करत जाण्यासाठी हा प्रयत्न असतो. ते मुलांचे असो, सुनेचे असो, विद्यार्थ्यांचे असो का आणखी कोणाचे असो. प्रत्येकाचे अपराध दिसणे. तशी मकरंद बुवा म्हणाले की एखाद्या गोष्टीबद्दल चांगलं सांगितलं की पटत नाही. ह्या बाई चांगल्या आहेत म्हटलं तर पटत नाही. आणि या बाई चांगल्या नाही म्हटलं इतकं पटकन पटतं म्हणे की कारण वाईटाकडेच दृष्ट जास्त असते की वाईट आहे ना ही बाई, त्याच्यात काय वाईट निघेल या बाईमध्ये आणि या माणसामध्ये आणि या व्यक्तीमध्ये, त्याच्याकडे दृष्टी असते. समर्थांची कृपा झाल्यानंतर या सगळ्या दृष्टी आपोआप लीन होतात. व्हायला पाहिजे हे जरी एक कळलं तरी ज्ञानाचं एक पहिलं पाऊल आपण टाकू शकतो. मग या दृष्टांतावरून, मग दृष्टांतांमध्ये आपण कालचं जे चिंतन केलं ते दृष्टांत म्हणजे घडलेल्या घटना इतरांच्या जीवनात असो किंवा आपल्या जीवनात असो. एकदा घडलं, चूक झाली, त्याची जर क्षमा मागितली तर ती चूकसुद्धा क्षमेस पात्र आहे. सतत त्या अपराधामध्ये बदलवत राहणं ही चूक आहे. आपला जरी चूक झालेली आहे, किती चुका झाल्या, एक नाही अनेक चुका झाल्या, होतीलही पुढे. पण होत असताना मग त्यांनी म्हटलं ह्या दृष्टांतातून हे शिकणं आहे स्वतःसाठी की ह्या चुका पुन्हा व्हायला नको. एका क्षणामध्ये समजलं पाहिजे की ही आपली चूक आहे, हा अपराध आहे. या सगळ्या गोष्टी दृष्टांतातून जर कळल्या तर सचराचर, सगळे आजूबाजूचे सचराचर, त्यामध्ये आपण सुद्धा आलो, हे सगळे धांडोळावे. हे सगळ्यांकडे बघावं, दृष्टी बदलून बघावं. आपल्या दृष्टीने बघितलं तर संसार असा दिसतो, समर्थांच्या दृष्टीने बघितलं तर संसार असा दिसतो. संसार तोच आहे, फक्त दृष्टी बदलली आहे. आता त्यांनी ते सांगितलं, संसार तोच आहे प्रत्येकाला, कोणालाही संसार वेगळा नाही. की सद्गुरूंना 2 शिंग नाही, की सद्गुरू काही वेगळे नाहीत, कोणत्याच पद्धतीने वेगळे नाहीत, पण त्यांची दृष्टीच खूप वेगळी आहे. समचरण दृष्टी, सगळीकडे समान त्यांची दृष्टी. आपण तेवढं जरी नाही केलं तर निदान स्वतःवर तर काम करू शकतो. तर ह्या दृष्टांतावरून आपण या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मग आपण बद्धातून मुक्ताकडे नाही का जाणार. बद्ध मुक्त निरूपण आहे, आधी बद्ध आणि मग मुक्त निरूपण. म्हणजे हे जे निरूपण आहे आपल्या बद्धतून, म्हणजे शब्दातच खेळ आहे सगळा. बद्धाचं मुक्तामध्ये म्हणजेच नराचं नारायणामध्ये रूपांतर, सामान्यातून असामान्याकडे. खरं म्हणजे ही म्हण आता मला माझीच स्वतःची चूक वाटायला लागली. मी नेहमी म्हणायची सामान्यातून असामान्याकडे जाणं. मला फार वाटायचं की खूप छान आहे, सामान्यातून असामान्याकडे. मी पहिला भागच विसरली. असामान्यातून सामान्यात आपण ते उतरलो आहे ना, हा विसरूनच गेली पूर्ण. नुसतं सामान्यातून, कारण बुद्धी काय असते, माईक असते. फक्त आपण जे दिसतो त्याच्यात किती प्रगल्भ विचार आहेत माझे की मी सामान्यातून असामान्याकडे जाण्याचा प्रयत्न करते. मग सामान्यातून असामान्याकडे जाणं चांगलंच आहे, पण आधी आपण असामान्य होतो हे एवढं जरी आठवलं तरी आपोआपच असामान्य ठरतो. जय जय रघुवीर समर्थ. पहिला भागच विसरतोय मायेनी. या मायेमुळे काय होतं आहे की पहिला भाग विसरून जातो आणि दुसऱ्या भागामध्ये इतकं रमतो, ह्यामध्ये आपण कितीही पुढे गेलो तरी पुढे जाऊ शकत नाही. हे जे आपल्याला निरीक्षण घडतं आहे ना, त्याला अनुभव म्हणतात, अनुभूती म्हणतात. की असा घ्या, आणि तो काही दिव्य चमत्कार नाही आहे. असलाही तर तो चमत्कार वेगळ्या पद्धतीचा आहे, तो काही चमत्कार नाही आहे. मूळ रूपाकडे येणं हा काही चमत्कार नाही आहे.
एखादं मूल आहे, आई वडील राहतात आणि नंतर तो जेव्हा परदेशामध्ये एखादा मुलगा गेला आणि पुन्हा जर त्याला यावं वाटलं इकडे, तर तो चमत्कार थोडी आहे. कारण तो काही दिवस तिथे रमला, तिथे जाण्याचा प्रयत्न केला, त्याला बरं वाटलं, त्यांनी प्रयत्न केला, 20, 25, 30 वर्ष राहायचा प्रयत्न केला, मूळ घराची आठवण आली, आईची आठवण आली, वडिलांची आठवण आली, आपल्या देशाची आठवण आली, वापस आला. मग तो वापस आला तर विशेष नाही चमत्कार झाला, तो नाही आला तर चमत्कार झाला. जय जय रघुवीर समर्थ. जर तो आला नाही तर तो चमत्कार घडला. अरे असा कसा रमला, मूळ रूपाला विसरला, गेला काही दिवस ठीक आहे, नंतर पुन्हा आईवडिलांकडे आकर्षित होणं हा चमत्कार थोडी आहे, ही तर सहजता आहे. या सहजतेच्या दृष्टीने जर विचार केला तर मग आपण आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार मनन चिंतन करताना सहजता येण्याची शक्यता आहे. आपल्या शब्दांमध्ये बदल होतो आहे, आपल्या शब्दांमध्ये आपल्या विचारांमध्ये बदल होतो आणि हा विचारांचा बदल अतिशय उत्तम मार्गाने आपल्याला नेऊ शकतो. आपणच आपला विचार आणि आपणच आपलं जाणं, तेव्हा ती समर्थ कृपा म्हणावी लागते. नंतर त्यांनी म्हटलं, क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी. किती महत्त्वाची ओवी आहे. वक्तृत्व झालं, कोणीतरी काहीतरी बोललं, वक्तृत्व झालं म्हणजे स्वतःकडे पूर्ण भर न देता ते म्हणतात ते वक्तृत्व झालं, काहीतरी कुठेतरी ऐकलं, श्रवण केलं आणि त्या श्रवण केल्यानंतर दृष्टांती संपादावे, त्यानुसार दृष्टांत घ्यावा आणि त्या दृष्टांतावर त्याला तासून बघावं. यांनी हे जर केलंच नाही, तासलंच नाही, तर आपण फक्त ऐकत जाऊ. ऐकल्यानंतर ती गोष्ट खरी आहे का, ही गोष्ट केल्यानंतर काय घडलं आहे, काय वाईट घडलं आहे आणि काय चांगलं घडलं आहे. वाईट तर घडणारच नाही आहे. या सारासार विचार ह्या ज्या निरूपणांच्या यातून जे काय घडणार आहे ते उत्तमच घडणार आहे, पण जे नाही घडलं, जे घडलं आहे त्यांनी काय चांगलं झालं आहे याचा जरी सारासार विचार केला तर त्यांनी म्हटलं आहे की वक्तृत्वासी, या वक्तृत्वाला जे काही माझं निरूपण आहे, कारण निरूपणाची सुरुवात तशी आहे, अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे श्रीराम. या निरूपणाने जर क्षणामध्ये तदाकार करतोय हे निरूपण, तर त्या निरूपणाच्या मागे काय आहे, वक्त्याची भूमिका आहे. वक्त्याची भूमिका असताना त्यासोबत असलेले दृष्टांत आहेत, त्यांनी सांगितलेले दृष्टांत आहे, तेच दृष्टांत नाही, फक्त त्या दृष्टांच्यावर आपले स्वतःचे दृष्टांत, आपला स्वतःचा अनुभव, आपल्या सोबतचे आजूबाजूचे लोक आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः तपासून पाहणं ही अतिशय उत्तम श्रोत्याची गोष्ट आहे. ते श्रोत्यांनी करायला पाहिजे, मग त्या वक्तृत्वाला किंमत आहे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असंच होतं. नळी फुंकली आहे, इकडून तिकडून वारं गेलं, त्या फुंकणीला अर्थच नाही आहे सोनाराच्या, ती फक्त इकडून तिकडून वारं घालण्यासाठीच ती फुंकणी असते. तर असं होतं, या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं, पण ते तासल्या गेलं पाहिजे स्वतःच्या अनुभवावर आणि स्वतःच्या दृष्टांतावर. वक्ता तर देतोच आहे दृष्टांत स्वतःचे, समर्थ देतातच आहे स्वतःचे, शुक सांगतात आहे आणि सगळ्या भर्तृहरी सगळ्यांचे दृष्टांत ते देतात आहे. पण ते दृष्टांत देत असताना ते म्हणतात आहे, माझे तर दृष्टांत तू स्वतःच्या दृष्टांतावर तासून बघ, स्वतः दृष्टांतावर तासून बघ, आणि ते जर पटलं आणि त्याच्यामध्ये जर शंका असतील तर आहेच मी बसलेला, पुन्हा तुझ्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी आहेच. आणि या ठिकाणी श्रोत्याच्या सगळ्या संकल्पना संपलेल्या आहेत आणि श्रोता अतिशय तन्मय होऊन त्यांना प्रश्न विचारतोय आणि प्रश्नांचं स्वरूप अतिशय सखोल चिंतनशील आहे आणि प्रश्नांची संख्या वाढलेली आहे, पण त्या प्रश्नांमध्ये उत्तरं सामावलेली आहेत. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बोलण्याची गरज सद्गुरूंना पडत नाही, कारण तो आपोआप एक एक जे प्रश्न विचारतो ते प्रश्नच, मुलाखतकार अतिशय हुशार असतात, मुलाखतकारांना सगळं माहिती असतं आणि ते जे विचारतात त्यांना सगळं ज्ञान असतं, फक्त ते विचारण्याचा नाटक करतात की मला हे तुला विचारायचं, कारण इतर लोकांना ते समजलं पाहिजे. अशा प्रकारचा हा संवाद आहे. दोघंही ज्ञानी आहेत. आता इतके संवाद सांगितल्यानंतर दोघंही ज्ञानी झाले, म्हणून ते म्हणतात आपणासारखे करती तात्काळ. मी सांगितलं आणि माझं जर ऐकलं असा जर श्रोता असेल तर तो माझ्यासारखाच होणार आहे. त्यामुळे तुझे प्रश्न, तुझा सखोल आणि प्रश्न म्हणजेच उत्तर आहे, हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. आता असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण तया अंगी बद्धपण, लावू नये की श्रीराम. एकदा का भागवत ऐकलं, परीक्षिताला 7 दिवसात मृत्यू, 7 दिवसानंतर मृत्यू येणार निश्चित होतं, निश्चित 7 दिवसानंतर मृत्यू येणार होता, पण ऐकलं भागवत आणि मृत्यू जरी झाला तरी अमरत्व प्राप्त झालं, अजून आपण त्याचं नाव घेतो. ती सुरुवात आहे म्हणतात भागवताची. म्हणजे ज्या व्यक्तीने 7व्या दिवशी मरण पत्करलं आहे त्याचं भागवत आपण अजून ऐकतो आणि पुढे ऐकत राहणार आहे सनातन.
काय घडलं मग त्याच्या जीवनात? गेला नाही का? भविष्यवाणी खोटी झाली का? नाही झाली. आपणही 7 दिवसात जाणार आहे. कोणीच 7 दिवसाच्या वर राहणार नाही आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, सोमवार तर रविवार जाणारच आहे. या 7 दिवसातच जाणार आहे. मग हे माहिती असायला पाहिजे. त्याला आधी माहीत झालं. माहीत झाल्यानंतर धक्का बसला नाही आणि वरून सद्गुरू जीवनात आले आणि त्यांनी 7 दिवसानंतर लपवलं स्वतःला, तरीसुद्धा तक्षक आला आहे आणि तक्षकाने त्याला दंश केला आणि त्याचं जीवन, देह त्याचा संपला. पण त्याचा देह संपूनसुद्धा त्याचं अमरत्व बाकी त्याला प्राप्त झालेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी दृष्टांताच्या आहेत. दृष्टांत असा त्या ठिकाणी मिळाला की आपल्याला हे सगळं करत असताना, जीवन जगत असताना अमरत्वाची संकल्पना जीवनातच दिली आहे. मृत्यूनंतरची संकल्पना नाही. असा हा आपला सनातन धर्म आहे. आपण बाकीच्या लोकांसारखे वरवरचा विचार करणारे आपण नाही. किती वेळा भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अरे वासांसी जिरवाणी. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की एक वस्त्र आपण बदलतो तसं वस्त्र तो देह म्हणजे आत्मा बदलतो रे. त्याकडे जास्त लक्ष देऊ नको. इतकं सांगितल्यावर जर वृत्तीत बदल नसेल तर त्या निरूपणाला अर्थ काय? इतकं सांगून जर निरूपणात बदल नसेल तर मग आता भागवत निरूपण शुक बोलीला आपण तया अंगी बद्धपण लावू नये की, त्याच्या अंगी बद्धपण असू शकत नाही, लावू नये त्यांनी. हा बद्धपणा त्याच्यामध्ये येऊ नये. इतकी चांगली अमरकथा ऐकल्यानंतर, इतकं अमृतकण आपल्याला मिळाल्यानंतर बद्धपणा आला तर दोष कोणाचा आहे? दोष ऐकणाऱ्याचा किंवा त्या जीवाचा दोष आहे. पुढे आता त्याच्या पुढे जातात समर्थ म्हणतात, म्हणून बोलता म्हणून बोलता निचेष्टित पडले नसता. निचेष्टित नाही पडलाय, नुसता ऐकतोय आणि असं नाही आहे. मुक्ती लाभे सायोज्यता. जर तो निचेष्टित पडला नाही, ऐकणारा जर निचेष्टित पडला नाही आणि जर तो ॲक्टिव्ह राहिला, जर त्यांनी ते जीवनात आणलं तर कशाने येईल ते जीवनामध्ये? तर त्यांनी म्हटलं सद्गुरू बोधे. पुन्हा त्यांनी सांगितलं सद्गुरू बोधे. मग या सगळ्या गोष्टी ऐकण्याच्या आधीच जर आपण समर्थांना म्हटलं, समर्था माझ्यावरती कृपा करा, सद्गुरू माझ्यावरती कृपा करा, आता मी जे ऐकणार आहे ते मला समजू द्या, आता जे काही मी पाणी पिणार आहे ते मला पचू द्या, आता जे काही मी अन्न खाणार आहे ते माझं व्यवस्थित पचू द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये जर सतत त्यांना त्रास दिला तरी चालेल. त्यांना थोडासा त्रास ते आपल्यासाठी घेतील. चला बरं इकडे की चालले, आले का घरी पोहोचले, त्यांना त्यांच्या जागी बसवून आपण आपल्या कामाला लागायचं. असं जर केलं तर मोठे मोठे पार होतील ना संकट. मोठे मोठे संकट पार होतील. मोठ्या मोठ्या संकटांसोबत ते असल्यावर काय भीती आहे? त्यांनी म्हटलं आहे की तुमचे ग्रह मोठे का ग्रहांना बनवणारा तो अधिपती मोठ्या ग्रहांचा. ग्रह काय करू शकणार आहे? तर रावणाने जरी बांधून ठेवलं तर शनीला आणि सगळ्या ग्रहांना त्यांनी बंदी केलं होतं. तर त्याला वाटलं की आपण म्हणजे खूप मोठे झालो, ग्रहांना बंदी केलं. आहेच मोठा, त्याचं ज्ञान आणि त्याचा विजय आहे. पण त्याच्यापुढे हनुमंत आहेत ना. त्यामुळे हनुमंत आले आणि काय केलं हनुमंतांनी ते आपल्याला माहिती आहे. जे सगळे त्याचं कारण आहे, सगळ्या गोष्टी त्याच्या चुकीचं कारण आहेत, सगळे विचार चुकीचे आहेत त्याचे. धर्मग्रंथ वाचणारा असूनसुद्धा सगळे विचार चुकीचे असल्यामुळे हनुमंत आलेत. आणि हनुमंतांनी काय करून ठेवलं? तरी आपले रामचंद्र म्हणतात आहे की नाही 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 नाही, मी नाही मारलं रावणाला, त्याच्या अहंकाराने मारलं. त्याला जर अहंकार नसता तर आज माझा तो पूजनीय राहिला असता. असे आपले राम आहे. पण हनुमंत ऐकत नाहीत कोणाचं. हनुमंत म्हणतात चुकलंय ना, त्या ठिकाणी त्यांनी जाळून टाकले, भस्मसात करून टाकले लंका. आणि नंतर रावणाचा पराभव यांनी केला. पण लंका तर दहन केली. आधी मुळात ज्याच्या भरोशावर तो अहंकार करत होता, अभिमान करत होता, ती सुवर्णाची लंका भस्मसात. मग या सगळ्या गोष्टी जर लक्षात येत असतील तर सद्गुरूंना समोर गेलं तर त्यांच्यापुढे ग्रह काय, तारे काय, काय काय काहीच नाही त्यांच्यापुढे. जे काही असेल ते बघून घेतील. नसतील बघणार तर मी ते सहन करीन. या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यांच्यासाठी. आत्मनिवेदनासाठी या सगळ्या गोष्टी, महाराज माझी तुमच्यावरती श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे, या गोष्टी त्यांना फार आवडतात. आणि पूर्ण विश्वासाने जे घडतं आहे ते सगळं त्यांना समजतं आहे. आणि अशा पद्धतीने जर ते सायोज्यता मुक्ती मिळते. आणि ही जी मुक्ती आहे, आता याला सायोज्यता हे ज्ञान जरी माहिती नसलं तरी शांती आहे ना, की सगळं ते बघून घेणार आहेत. आता सगळं ते करतायत, सगळे माझ्या जीवनामध्ये आलेले आहे, ह्यामुळे एक प्रकारची शांती आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा एक मोठा व्यक्ती असला, मोठं व्यक्तिमत्व घरात असलं, त्या व्यक्तिमत्वाचा आधार असतो की तो घरात आहे म्हटल्यावर आपण निश्चिंत झोपतो.
या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जर त्याचा आपल्याला आधार असतो, तर हा तर आपला जन्मजन्मांतरीचा सखा आहे. जन्मजन्मांतरीचा सखा, आणि त्याला दारं खिडक्या बंद करण्याची उघडं काय बंद काय त्यांना काही हेच नाही. ते हवेच्या रूपात आपल्यासोबत आहे, श्वासाच्या रूपात आपल्यासोबत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरचा जर निश्चित भरोसा असेल तर ती मुक्ती, सायोज्यता मुक्ती म्हणजेच बद्धमुक्त, बद्धतेतून मुक्ततेकडे नेणारी ती गोष्ट आहे. आम्हाला कशाचा त्रासच नाही आता, म्हणजे हलकं झालं आहे जीवन. ही सायोज्यता मुक्ती. पुढे काय असेल ते सायोज्यता मुक्ती, त्याचा अर्थच सोडा. पण नुसतं त्यांच्यावरती भार टाकणं म्हणजे आपण निश्चिंत होणं आहे. कर्तव्य करत राहायचं आहे, पण निश्चिंत होणं आहे. होईल ते चांगलंच होणार आहे, नाही झालं तरी ते बघून घेतील. ही जी मुक्ती, ह्याला मुक्तीच म्हणायला पाहिजे ना. हलकं वाटतं आहे. निदान थोडासा संदर्भ माझा जरी घेतला तरी असं वाटतं त्यांच्या छत्राखाली आपण आहोत ना, तर आपल्याला काही भीती नाही. ही शांती आहे. ह्या शांतीलाच मुक्ती म्हणायचं आपण. जोपर्यंत काही खरे अनुभव येत नाहीत तोपर्यंत शांत का वाटतं? कोणत्याही क्षणी कोणतंही काम करू शकण्याची जी शक्ती आहे ना, ती शक्तीसुद्धा आपल्याला ह्यांच्याचमुळे मिळते. मग या सगळ्या गोष्टी सायुज्य मुक्तीपर्यंत समर्थांनी आता एक शब्दच वापरला, सायुज्य मुक्ती, शेवटची मुक्ती. ती मुक्ती तुम्हाला मिळते. कुणामुळे मिळते? सद्गुरुबोधानी. ह्या एका वाक्यावर तर पूर्ण दासबोध संपेल. काहीही वाचायची गरज नाही. सायुज्य मुक्ती समर्थ कृपेने प्राप्त होते असं म्हटलं तर या ज्ञानाची तरी काय गरज आहे? मग हे ज्ञान त्याच्या मनाने थिटच आहे ना. मग एवढं ज्ञानसंपन्न रावण आहे आणि आमच्याजवळ काहीच नाही, तरीसुद्धा आम्ही सगळ्या ग्रहांवरती राज्य करू शकतो. ही शक्ती कशाची? ही शक्ती सद्गुरूंची. सद्गुरूच्या बोधानी. हाची सुबोध गुरुचा मानावा राम सर्वदा करता. हाची सुबोध गुरुचा मानावा राम सर्वदा करता. अतिशय साधा सुबोध आहे. आमच्या घरी लहानपणापासून लटकवून ठेवलं होतं आईने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये. महाराजांचा सुबोध वाचत जा. मानावा राम सर्वदा करता. एवढ्या याच्यावर पूर्ण जीवन आहे म्हणे. असं जर झालं तर ही सायुज्यता मुक्ती, म्हणजे बाकी कोणत्याही गोष्टी नसल्या, तेवढं मानलं असेल म्हणूनच कदाचित समर्थ आपल्या जीवनात आले, किंवा समर्थ जीवनात असतील म्हणूनच आपण ते मानलं. जय जय रघुवीर समर्थ. तर या सगळ्या गोष्टींनी सद्गुरुबोधानी सायुज्यता मुक्ती म्हणजे शब्द जरी कोणताही असला तर निदान मनाला शांतता तर लाभते. कोणत्याही प्रकारचा गोंधळ तर मनामध्ये होत नाही. कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये मन डगमगत तर नाही. या सगळ्या गोष्टींचा जर आपण आत्मचिंतन केलं तर बाकी आपल्याला ही शांती म्हणजेच ती सायुज्य मुक्ती हा शब्द म्हणतोय, तर शांतता भक्ताला मिळते. हे जर आत्ता सध्या एकमुक्त एक नित्यमुक्त, एकमुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त. आता एक मुक्त आहे, एक नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त एक आहे, एक मुक्त आहे. एक जाणावे जीवनमुक्त. जीवनामध्ये असून मुक्त, म्हणजे जीवनातले सगळे संस्कार कार्य करायचं, कर्म करायचं, तरीही मुक्त विदेह. आपले जनक राजा त्याचं उदाहरण आहे. भरत, जडभरत त्याचं उदाहरण आहे. मग या सगळ्या गोष्टी ते विदेह मुक्त आहेत. एक आहे मुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेह मुक्त म्हणजे जनक आहेत, आणि समाधानी. मग समाधानी आल्यावर या 3 शब्दांना काय अर्थ आहे? या 3 शब्दांना काय अर्थ आहे? माझी एक आत्या आहे जी योगिनी आहे. वयाच्या 21व्या वर्षी निघून गेली, आणि सगळ्या घरामध्ये आश्चर्याचा हे होतं, सगळं आश्चर्याचं. आम्हाला तर काही कळतच नव्हतं तेव्हा. निघून गेली आणि अतिशय सुंदर कार्य तिचं चाललं आहे. आज तर ती नावसुद्धा काढू देत नाही कोणाला. इतकं सुंदर कार्य आहे तिचं. आता 77-78 वर्षाची आहे. एवढी सुंदर आहे दिसायला. आणि निघून गेली 21व्या वर्षी विवेकानंद केंद्रामध्ये. आणि नंतर कळलं काही वर्षांनी की विवेकानंद केंद्रामध्ये तिचं कार्य चाललं आहे. मग आता जेव्हा 50 वर्ष झाले मी जेव्हा थोडीशी परमार्थात आली, म्हटलं आत्या किती वाईट वाटतं, तू किती भाग्यवान आहे की या ठिकाणी तू छान व्यवस्थित तुझं कार्य चाललं आहे. आम्ही आपल्या संसारात गुरफटलो. तर ती काय म्हणते, या जीवनमुक्त आणि विदेहमुक्तमध्ये ती सांगण्याची गोष्ट अशी, ती म्हणे अगं जर परमार्थ करायचं असेल तर कोणी कुठेही असलं तरी ते मुक्त असू शकतात. त्यासाठी की संन्यास घ्यावा लागतो असं नाही. मला समजलं नाही किंवा माझ्या जीवनाचं ते ध्येय ते मी गेलं, मी तर आज आनंदी आहे, तू सुद्धा आनंदी आहे. तू सुद्धा राहू शकते, मी सुद्धा राहू शकते. मी सुद्धा तिथे त्रास करून घेऊ शकते, तू इथे आनंदी राहू शकते. किंवा तू इथे त्रास करून घेऊ शकते, मी तिथे आनंदी राहू शकते. काहीही फरक पडत नाही. आणि आत्या म्हणजे आपलं रक्त आहे. आत्याबाच्या एकाच्या म्हणतात ते रक्त आहे. तिचे शब्द
इतके खरे पटले. म्हटलं मग मला वाईट नको वाटायला, अजिबात वाईट वाटायला नको म्हणून. जो जिथे आहे तर आपापल्या प्रारब्धाने जिथे आहे तसं आहे. मी निघून गेले हा माझा निर्णय आहे, पण त्या निर्णयाने मी काही विशेष आहे आणि तू कमी आहे असं अजिबात समजण्याचं काही कारण नाही. म्हणजे प्रत्यक्ष दृष्टांतातून सुद्धा लोक आपल्याला शिकवत असतात. आता ती जेव्हा निघून गेली सारखं आत्या आशीर्वाद दे गं, आत्या आशीर्वाद दे गं, सारखी म्हणते आशीर्वादाची काय गरज आहे. आपण सगळ्या एकाच कुळातल्या आहोत, सगळ्यांना आशीर्वाद देऊनच भगवंतांनी पाठवलं. कधीही स्वतःकडे असं म्हणत नाही की मी काही विशेष आहे. म्हणजे 21 वर्षापासून आता 78 वर्षाचं आयुष्य जी एकटी समाजासाठी घालवते, ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व आहे. एक फोटो नाही काढू देत तिच्यासोबत कोणाला. ती इतकं व्यवस्थित आयुष्य तिचं वेगळ्याच पद्धतीने हिलिंग करते. नाव आहे त्या बाईचं. पॉंडेचेरीला अतिशय सुंदर असं आश्रमामध्ये राहते. पण आपल्याला जे वाटतं म्हणजे वाटण्यावर घ्यायचं नाही. आपण जे वाटतो तिथूनच तर आपल्या संकल्पना सुरू होतात की मी कमी. का कमी? एकाच परमेश्वराचे आपण अंश आहे. जे दिलं आहे ते करायचं आहे. हे याच्यामध्ये हे मुक्तीचे एक मुक्त, एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, जीवनात राहून मुक्ती, एक आहे विदेहमुक्त म्हणजे देहाचं आकर्षण नाही पण समाधानी. शेवटची गोष्ट समाधानी. मग या ठिकाणी तिलाही समाधान मिळवण्यासाठी स्वतःचे कष्ट लागतातच. परमार्थ करत असताना सुद्धा समाधान मिळणं याच्यासाठी स्वतःचेच कष्ट आहेत. आणि संसार करत असताना सुद्धा समाधान मिळणं हे स्वतःचेच कष्ट आहेत. त्यामुळे दोन्ही पद्धतीने विचार केला तर शेवटचा पर्याय परिणाम म्हणजे समाधान. आणि समाधान म्हणजे या तिन्ही मुक्तीचं लक्षण आहे. मग हे जर समाधान ज्या ठिकाणी दिसत असेल ते कोणत्याही स्थितीत जो व्यक्ती असला तरी त्याला ते समाधान मिळण्याचा अधिकार भगवंतांनी दिला आहे. भगवंतांनी दिला आहे, फक्त तो प्राप्त अधिकार आपल्याला समजत नाही. एवढीच फक्त एक गोष्ट आहे. आणि एवढीच म्हणजे अतिशय मोलाची ही गोष्ट आहे. वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. संसारात गुरफटलो म्हणजे वाईट नाही, कारण त्याचीच माया आहे. त्याच्याच मायेमध्ये त्यांनी खेळवलं आहे. हे आमच्या प्रारब्धाने आम्ही खेळतो आहे. पण त्या खेळत असताना मी त्या ठिकाणी किती रमते ह्यावरती तो संन्यासी असो का संसारी असो ही एक गोष्ट ठरते. संन्यासीसुद्धा अडकू शकतो आणि संसारीसुद्धा मुक्त असू शकतो. असतो असं म्हणत नाही, असू शकतो. म्हणजे अपोजिट जे वाटतंय ना की संन्यासी म्हणजे मुक्त आणि संसारी म्हणजे बद्ध, अजिबात नाही. दोघांनाही आपापले कर्तव्य करणं आणि स्वतःचं समाधान मिळणं हा क्रायटेरिया बेसिक भगवंतांनी ठेवलेलाच आहे. भगवंत फार हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या हुशारीवरच 1 तास बोलावं. काहीही कमी ठेवलं नाही कुणाला. फक्त समजदारी झाली ना आपल्याला तरच ते कळतं, अन्यथा दिसत नाही. आज ते विराट पुरुषाचं आज आपल्याला दिसलंय. विराट रूप त्यांनी भगवंतांनी दाखवलं असा एक व्हिडिओ बघितला. त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा विराट रूप दाखवलं तेव्हा ज्यांना बघायचं नव्हतं त्यांनी डोळे असे झाकून घेतले. त्यांना तो उजेड सहन झाला नाही. आणि कृपाचार्य होते, भीष्म, विदुर या सगळ्यांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला आहे भगवंतांना. म्हणजे समोर रूपही जरी प्रगट झालं तरी बद्ध लोक त्याच्याकडे बघू शकत नाही. आणि प्रगट झाल्यानंतर मुक्त जे आहे ते त्याच्याकडे अगदी आनंदाने बघू शकतात आणि त्याच्यातून ते समाधान मिळवू शकतात. म्हणजे समोर उभा राहिला तरी दिसू देत नाही तो, अशी त्याची माया आहे. हा काय खरं आहे का? समोर उभा राहिला तरी त्याची माया अडकवते. आणि ज्यांना ती समज आहे, जे मुक्त आहेत ते त्याच्याकडे आरामात बघून भगवंताला अगदी पूर्ण समाधानाने नमस्कार करतात. काय ते रामानंद सागर आणि काय ते बी आर चोप्रा त्यांनी सुंदर सांगितलं. एक योगी विदेहमुक्त समाधानी. म्हणण्याचा उद्देश आहे की त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे समाधान आहे. तो समाधान या प्रकारचे मुक्त पुरुष ज्याला म्हणतो ते मुक्त म्हणजे कोण? की ज्यांच्याजवळ समाधान आहे. कारण आपण आपले प्रश्न प्रत्येकाला मोठ्याला विचारतच असतो ना. आमच्या मनात जो काही गोंधळ आहे तो समोर जर आपला व्यक्ती संन्यासी दिसतोय तर त्याला विचारणारच आपण. विचारल्यानंतर संन्यासांनी आपल्याला कमीपणा न देणं आपल्याला आणि आपल्यालाही मोठं समजणं हा दैवी गुण आहे. कमी कोणी नाही आहे असं म्हणणं म्हणजे यामुळे दुसऱ्या जीवाला सुद्धा शांती मिळते. लोकांचे अपराध करण्यात काय मिळतं हे लोक खरे परमार्थी लोक जे असतात ते याच्यामध्ये पडतच नाहीत. मग एक मुक्त, एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त समाधानी श्रीराम. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त. जे अचेतन आहेत ते विदेहमुक्त आहेत. दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. आणि दोन्हीही जे नाही त्याला योगेश्वर म्हणावं. स्वतःचं कुळ नाश करताना किंवा तुझा कुळाचा नाश हो असा आशीर्वाद गांधारीने दिल्यावर सुद्धा भगवंत स्थिर आहे. कारण ते कसे आहेत? योगेश्वर आहेत. दोहीपेक्षा वेगळे नित्यमुक्त.
कोण असं आहे की आपल्या कुळाचा नाश बघू शकेल? किती वाईट असलं कुळ. धृतराष्ट्राचं कुळ काय खूप चांगलं आहे? समजत नाही त्याला. त्याला समजत नाही स्वतःला. गांधारीला समजत नाही आपली मुलं कशी आहेत. 100 मुलं आहेत, काय कामाचे आहेत असे मुलं, समजत नाही. पण त्याच्यासाठी जीवाचा प्राण करून त्याला शाप देते की माझ्या मुलांना मारलंय. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर काय अर्थ निघतो त्याच्यातून? योगेश्वर आहे तो योगेश्वर आहे. सगळे योगेश्वर नसतील, आपण होऊ शकत नाही. पण या सगळ्या गोष्टीतून हे तर समजतं कमीत कमी की सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विद्यामुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. आणि याच्याही पेक्षा जो वेगळा आहे तो योगेश्वर आहे. आणि योगेश्वराला निर्लेप आहे. निर्लेप असं त्याचं आयुष्य आहे. त्या ठिकाणी अवतार घेतला तरी तो त्या अवतारामध्ये सुद्धा स्वतः मुक्तपणे संचार करतो. कोणत्याही प्रकारचं त्याला वाईटही वाटत नाही, आनंद आहे. फक्त प्रेमाचा अवतार आहे तो. त्याच्यामुळे जिथे प्रेम आहे त्या प्रेमावतारामध्ये तो रमला. बाकी सगळे त्यांनी कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचं त्याच्या मनाला त्याचं त्रास झालेला नाही. नंतर स्वरूपबोधे स्तब्धता. आणि या स्वरूपाच्या बोधामध्ये स्तब्धता येते. आता या स्वरूपाच्या दुसऱ्या कधी आपल्याला स्तब्धता येऊ शकते? आपण कोणत्या गोष्टीने स्तब्ध झालो आतापर्यंत? स्तब्ध म्हटलंय त्यांनी. स्तब्ध म्हणजे ही गोष्ट पूर्ण झाली, इतके 25 वर्ष कष्ट केले, ही सगळी गोष्ट पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्तब्धता आली. नवीन काहीतरी निघतं, नवीन काहीतरी निघतच राहतं. त्यामुळे स्तब्धता, जीवनाला शांती अशी मिळत नाही. वय झालेले लोकसुद्धा, रिटायरमेंट नंतर सुद्धा लोक काय म्हणतात? अजून काही जीवनाला स्तब्धता नाही, शांती नाही आहे, काहीतरी करायचं राहिलं, होत नाही आपल्याच्याने, म्हणून ते शांत असतं. आता आपल्याला काही जाता येत नाही बाहेर, आता आपल्याला काही बोलता येत नाही, आता आपल्याला कोणी चर्चा करत नाही, आता कोणी आपल्याला सल्ला विचारत नाही, पण द्यायची इच्छा असते. त्यामुळे त्यांच्याही मनामधले गोंधळ कधी संपलाय? 78 वर्ष झाले, 68 वर्ष झाले, गोंधळ हा संपतच नाही, स्तब्धताही मिळतच नाही. कारण सगळं संपलं असं कधी वाटतच नाही. सगळं संपलं असं वाटणं असं शक्यच नाही या मायेमध्ये. जो मायेमध्ये बद्ध आहे त्याला आपलं सगळं संपलं आहे आणि या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे हे वाटतच नाही. तो पैसा असो, ते मान असो, ते प्रसिद्धी असो, ते देह असो, की ते काहीही असो, त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे ही कोणतीही संकल्पना बद्धाच्या मनात येऊ शकत नाही. त्यामुळे स्तब्धता नाही आहे जीवनाला, कोणत्याही प्रकारची शांती नाही आहे, सतत गोंधळलेली अवस्था आहे. आणि अशी अवस्था आहे ती व्हायच्या आधीच आपण रिटायरमेंटच्या आधीच आपण समर्थांचा ग्रंथ हातात घेतला. रिटायरमेंटचं वय झाल्यानंतर काय होईल आपलं, त्यापेक्षा आधीच ग्रंथ हातात घेतलेला का वाईट. त्यामुळे अशा पद्धतीने कोणत्या का कारणानं होईना पण आपल्या हातामध्ये समर्थांचा ग्रंथ पडला, समर्थांची कृपा झाली, ते या सगळ्या गोंधळापासून वाचू शकतो. तर ते म्हणतात स्वरूप, हा जो स्वरूपाचा बोध आहे, मी माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, प्राधान्य माझं मला आहे, याच्या व्यतिरिक्त ज्याला गरज आहे त्याच्यासाठी मी आहे, अन्यथा मध्ये मध्ये करण्याचं मला काही कारण नाही. हा जी शून्यता आहे, हा जे निर्लेपपणा आहे, याच्याकडे प्रेम नाही असं नाही, जाणीव आहे मी कोण आहे याची जाणीव आहे. जेव्हा जाणीव झाली ना सगळ्या गोष्टी संपतात. जाणीवच नसते आपल्याला प्रत्यक्षात आपण कोण आहे आणि प्रत्यक्षात आपण कोण समजतोय स्वतःला. त्यामुळे ह्या सगळ्या अनावश्यक अपेक्षा असतात. अनावश्यक अपेक्षाच म्हणावं लागेल त्याला, की ज्यांचा आपला काही संबंध नसतो. या जन्मातले सगळे लोक आपले जरी दिसत असले तरी ते फक्त काही काळापुरते आणि काही संबंधांपुरतेच आहे हे मानायला मन तयारच नाही ना. हे जोपर्यंत मानायला मन तयार होत नाही तोपर्यंत अपेक्षा वाढत राहतात आणि अपेक्षा झाल्यामुळे स्वरूपबोध होत नाही. स्वरूपाच्या मध्ये जर गेलो तर आपल्यालाच वाटायला लागतं की आपण किती मोठे आणि दिव्य आहोत. काहीच गरज नाही कोणावर अवलंबून राहण्याची, कारण आपण कोणाचे पुत्र आहोत? त्याचे पुत्र आहोत. त्याचे पुत्र आहोत ही जाणीव पक्की झाली तर बाकीच्या कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज खरंच भासते का? किंवा कुणाला सुधारण्याची तरी गरज भासते का? हा स्वरूपाचा बोध आहे, मी कोण आहे. याचा अर्थ नकारात्मक अजिबात नाही, नकारात्मक अजिबात नाही. खूप मान असतो अशाही लोकांना जे स्वतःमध्ये शांत असतात. मी मागच्या वेळेस एक उदाहरण आपण बोललो होतो की आमच्या सासूबाई सारख्या वाचत बसायच्या, सारख्या, इतका मान वाटायचा त्यांचा. ते म्हणाले एक तर मला समजत नाही, मी काही बोललेलं मला आठवत नाही, मी काही सांगू शकत नाही, मी तुमच्यामध्ये काही करू शकत नाही, मी तुम्हाला काही पैसे देऊ. अरे पण असं असून सुद्धा मध्ये मध्ये करणारे लोक आहेत ना. सगळं माहिती आपल्याला पैसा नाही होत नाही तरी पण मध्ये येणारे आणि सल्ला देणारे लोक आपण बघतो. आपण स्वतःच तसे असतो, पण त्या तशा करायच्या नाही आणि न करता आपली पोथी वाचत बसायच्या. आणि केव्हाही पोथी वाचत असताना जरी त्यांच्याजवळ गेलं
आई आता असं करायचं आहे, हो आनंद, सतत त्यांच्या मनात समाज राग, अगं माझं वाचता वाचता थांबवलं मला, असं पण नाही. म्हणजे प्रत्येक क्षणी असं जाणवतं की कोण आपल्याला काय शिकवेल. उलटं आमचा मुलगा आजी उलटं वाचते. मी त्याला म्हटलं रे उलटं का वाचे ना, शांत बसलेली आहे ना ती एका ठिकाणी, काय वाचते तिने सगळं आयुष्य वाचलं आहे, आता काय वाचायचं राहिलं आहे. ती आपल्याला शांती द्यायसाठी ती स्वतः शांत राहते आणि स्वतःही शांती मिळवते, दुसऱ्यांनाही शांती देते. याचा अर्थ तिचा मान घरात किती होता, किती किती मोठा मान होता. असं काहीही न करता, कुणाला सल्ला न देता, कुणाला पैसे न देता, काहीही कुणावर अडलेलं नसताना सुद्धा त्यांना आमच्या आई सगळेजण मान देतात. मग हा जो मान जी स्वरूपाचा बोध ज्यांना होतो त्यांना मान आपोआपच मिळतो. जे स्वरूपबोधात नसतात तेच इतरांना त्रास देतात किंवा इतरांच्या संबंधात आपण काहीतरी करू अशा अपेक्षा असतात. मग हा स्वरूपाचा बोध झाल्यावर त्या ठिकाणी त्यांना स्तब्धता येते. असे कितीतरी लोक आपण बघतो. या मार्गावर तरी किमान आपल्याला आपण जायला पाहिजे की ज्या ठिकाणी आपणच स्तब्ध आहे, आपण स्वरूपबोधात आहे, आपलं चिंतन करायचं आहे, आपलं मनन करायचं आहे आणि आपल्या अनुभवामध्ये स्थिर राहायचं आहे. ही जी शांती आहे ती शांती खरी शांती आहे. याला त्यांनी सायोज्य मुक्ती म्हटलं समर्थन. याचा अर्थ विशेष आजच सद्गुरूंचं वचन आहे, हिमालयात गेले तरच शांती मिळते, संन्यास घेतला तरच शांती मिळते असं नाही. तो एक साधन आहे. ज्याचा वृत्ती संन्यास घेण्याची आहे, ज्याला हिमालयामध्ये आवड, आता परवाच्या दिवशी हिमालयामध्ये जाऊन तो व्यक्ती मेला, त्याचा जीव गेला. तर सगळ्यांनी म्हटलं त्याला आणायचं आहे का खाली त्याची बॉडी. जेव्हा कळलं की तो मेला तर त्याच्या घरच्यांनी सांगितलं. त्याच्या घरच्यांनी काय सांगितलं की आम्हाला त्यांनी सांगून दिलं आहे की माझं जीवनाचं ध्येयच आहे की कैलासावरती जाणं आणि तिथे माझं मरण आलं तरी चालेल. ही त्याची सत्य संकल्पना असल्यामुळे घरच्या लोकांनी सुद्धा काही म्हटलं नाही की त्याला खाली आणायचं आहे. ज्या ठिकाणी त्याची इच्छा होती तिथे त्याचा देह गेलेला आहे. आता आम्ही कशाला त्याला खाली आणू. छान शिवाच्या सानिध्यात त्याचं मरण झालं आहे, त्याच्यामुळे ते तसंच असू द्या असं म्हणणं म्हणजे ह्या गोष्टी काय दाखवतात. त्या स्वरूपामध्ये तो स्थिर होता. मला काही वाटत नाही माझ्या जीवनाचं, मला जिथे जायचं ते हे घरच्यांना सांगून केल्यानंतर कोणीही त्याच्यामध्ये केलं नाही की गेल्यानंतर त्याला घरी आणायचं आणि त्याला एक प्रकारे त्याच्या आत्म्याला त्रासच देणार आहे. तो त्याच्या आत्म्याला त्रास द्यायचा नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. इतकी स्पष्टता खूप लोकांच्या जीवनात आजकाल दिसते. मग या गोष्टी आहेत. तर स्वरूपबोधामध्ये जी स्तब्धता आहे ती इतरांना सुद्धा जाणवते की त्याला जसं करायचं आहे तसं करू द्या आणि तो त्याच्या ह्याच्यात स्थिर झाला आहे, त्याला त्याच्यात शांती मिळते. कैलासावर त्याला शांती आहे, हे या जन्माचं त्याचं पुण्य आहे. याचा अर्थ कोणी काही काढो, परमार्थामध्ये याचे अर्थ असेच निघतात की जे स्वरूपामध्ये स्थिर आहे त्यांना खरंच शांती मिळालेली असते. ते जे करतात त्यातून ते जाणावी तटस्थता. यालाच तटस्थता म्हणतात. आणि मग तटस्थता आणि स्तब्धता हा देहसंबंध, देहसंबंधाशी तटस्थता आणि हाच आहे त्याची स्तब्धता. हीच त्याची स्तब्धता, हीच त्याची तटस्थता. हा देहसंबंधाची पण ही जी तटस्थता आहे ती देहसंबंधाची आहे आणि त्याची जोडली गुणाशी. योग कोणाचा आहे? योगेश्वराशी. योग आहे त्याचा योगेश्वराशी जोडलेला आणि तटस्थता देहाशी. देहसंबंधित माझं जे काही आहे त्या सगळ्यांशी तो तटस्थ राहतो. या की नाही, हे सोप्या गोष्टी अजिबात नाही, पण बोलता येत आहेत. ही पण समर्थांची कृपा आहे. अतिशय कठीण आहे. इथून उठलं की पुन्हा त्यांनी सांगितलं, बेलसरांनी सांगितलं की हे जे निरूपण आहे ना ते ऐकलं, याचं सारच हे आहे म्हणे. हे ऐकलं, बोलणारा बोलतो, ऐकणारा ऐकतो आणि पुन्हा आपला ग्रंथ बाजूला ठेवला की पुन्हा मायेमध्ये गुरफटतो. तर त्या ठिकाणी 5 मिनिटं स्तब्ध राहून देहाची तटस्थता, देहाची स्तब्धता हा देहाचा संबंध आहे तिथपर्यंतच असू द्यावी, अन्यथा स्वरूपाचा बोध असा समर्थ कृपेने व्हावा अशी त्यांची असं ते या ठिकाणी सांगतात आहे. 4 ओळी वाचते आणि थांबते. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त. योगेश्वर जाणावे श्रीराम, स्वरूपबोधे स्तब्धता ते जाणावी. तटस्थता आणि स्तब्धता हा देहसंबंधू श्रीराम. येथे अनुभवासी कारण, येर सर्व निकारण. तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवे श्रीराम. कंठ मर्यादा जेविला त्यास म्हणती भुकेला, तेणे शब्द जाजावला हे तो घडे ना श्रीराम. स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो, बद्धमुक्ता ऐसा भावो देहाच कडे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम.
हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखील ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी वाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तवपाचा, भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, कामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभाव्यं, हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम्. प्राणापानो निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान्, पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रन्ध्रतीरं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपो खिलधारी, भक्त्या गम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामत्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं, भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं, वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं, नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं, मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या, रामं श्यामं कामितकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विरतस्यात् सीताकान्त स्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.